नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। काही दिवस अगोदरच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरीची प्रसिद्धी करण्यात आली होती। या लॉटरीमधील घरांच्या किमती या अव्वाच्या सव्वा असल्याने आणि सर्वसामान्यांना परवडत नसल्याने या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळाला। काही दिवसानंतर म्हाडाकडून विक्रोळ येथील घरांच्या किमती या 7.5% कमी करण्यात आल्या। पण आता आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार म्हाडाच्या घरांच्या किमती होणार उद्या बैठक। ही बैठक घेण्या अगोदर म्हाडाच्या उपाध्यक्षांनी जे काही प्रकल्प सध्या चालू आहेत त्या प्रकल्पांना भेटी दिल्या। घरांच्या किमती किती कमी होणार, कोणत्या घरांच्या किमती कमी होणार आणि कोणत्या योजनेसाठी हे लागू असणार आहेत या कमी झालेल्या किमती, याचा निर्णय हा उद्याच्या बैठकीमध्ये होऊ शकतो। त्यामुळे उद्यापर्यंत आपल्याला याची वाट पाहावी लागणार आहे। तसेच घरांच्या किमती या कोणत्या मंडळासाठी लागू असणार आहेत त्याबद्दलचं सविस्तर वृत्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मंडळाची लॉटरी म्हणजे ही सर्वसामान्यांसाठी पर्वणी असते। गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या आहेत आणि सर्वसामान्यांसाठी ही घरे परवडणारी नाहीत। त्यामुळे सर्वसामान्य अर्जदार हे या लॉटरीपासून दुरावले जात असतानाच म्हाडाकडून आता घरांच्या किमती कमी होणार किंवा किती कमी होणार किंवा होणार की नाही याबद्दल उद्या बैठक होणार आहे आणि हा निर्णय कोणत्या मंडळासाठी लागू असणार आहे किंवा कोणत्या घरासाठी असणार आहे त्याबद्दलचं आपण सविस्तर वृत्त हे थोडक्यात पाहूया। तसेच ही बैठक घेण्या अगोदर म्हाडाच्या उपाध्यक्षांनी प्रकल्पाला सुद्धा भेट दिलेली आहे। म्हाडाच्या घरांच्या किमती या जास्त असल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ही जी लॉटरी प्रसिद्ध करण्यात आली होती या लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे आणि यामुळे या लॉटरीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली। तसेच म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीला सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याबद्दलच्या सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते एकदा तुम्ही पाहू शकता। आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून काही दिवस अगोदरच ज्यावेळेस ही लॉटरी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याची मुदतवाढ संपत आली तरीसुद्धा या लॉटरीला म्हणावा तसा प्रतिसाद येत नव्हता। यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घरांच्या किमती कमी करण्याची नामुष्की उडवली। त्याबद्दलचं आपण वृत्त अगोदर थोडक्यात पाहून घेऊया। घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की, विक्रोळ येथील 1221 घरांच्या किमती 7.5% कमी। म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असल्याने या अर्जदारांकडून घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून लॉटरीसाठी अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावरती ओढावली। आता किमान लाखावर अर्ज यावेत आणि घरांना प्रतिसाद मिळावा म्हणून म्हाडाने विक्रोळ येथील 1221 घरांच्या किमतीही 7.5% कमी केल्या। मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 2640 घरांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमध्ये विक्रोळी पूर्व कन्नमवार नगरमधील 1221 घरांच्या किमती या 7.5% कपात केली आहे। या प्रकल्पातील घरांना प्रति घर एक वाहनतळ म्हणजे पार्किंग हे विनामूल्य देण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली। यानंतर 2640 घरांसाठी 14 मेपर्यंत अर्ज करण्यात येणार होता, पण यामध्ये लॉटरीच मुदतवाढ देण्यात आली आणि ही 28 मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। हे सर्व दिलेलं असतानासुद्धा या प्रकल्पातील घरांना प्रतिसाद मिळत नव्हता। यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे म्हाडाकडून अपडेट देण्यात आलं की ताबा देण्यापूर्वी करणार डागडुजी। या अगोदरच्या लॉटरीमध्ये असं होतं की घरांची स्थिती जशी आहे तशी तुम्हाला मिळणार आहे, पण आता म्हाडा डागडुजीसुद्धा करून देणार आहे। लॉटरीमधील घरे ही विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर, पहाडी गोरेगाव, वडाळ येथे आहेत। या सदनिकांचा ताबा देण्यापूर्वी म्हाडाकडून डागडुजी दुरुस्ती करून दिली जाईल। तसेच सदनिकेचा मालमत्ता कर व सहकारी गृहनिर्माण संस्थेचा देखभाल थकीत खर्चसुद्धा म्हाडाच भरणार आहे। आता आपण आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती, म्हाडांच्या घरांच्या किमती कमी होणार उद्या बैठक, म्हाडा उपाध्यक्षाची गृहनिर्माण प्रकल्पांना भेट। म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घराच्या किमती अव्वाच्या सव्वा असून कोकण मंडळाच्या अनेक प्रकल्पात पायाभूत सोयीसुविधाही नाहीत। परिणामी कोकण मंडळाच्या लॉटरींनाही कमी प्रतिसाद आल्याचे चित्र पूर्वीपासून आहे।
मात्र आता किमान कोकण मंडळाच्या लॉटरी दरम्यान हे चित्र बदलावे म्हणून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतेच जयस्वाल यांनी कोकण मंडळाच्या प्रकल्पाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जयस्वाल यांनी भविष्यात सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या सदनिकांच्या किमती कमी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या खोनी, शिरढोण, कोटेघर व भंडारली येथील गृहनिर्माण प्रकल्पांना संजीव जयस्वाल यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दौऱ्यादरम्यान प्रकल्प परिसरात 10,000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. शिरढोण प्रकल्पात प्रस्तावित मॉल, शाळा, दुकाने, दवाखाना, व्यायामशाळा आणि इतर नागरी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. लाभार्थ्यांनी म्हाडातर्फे आकारण्यात येणारा देखभाल व दुरुस्ती खर्च कमी करण्याची मागणी केली असता यावर विचार करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. विरार अलिबाग कॉरिडॉर अटल सेतूजवळ मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेला हा गृह प्रकल्प भविष्यात मोठ्या टाउनशिपच्या स्वरूपात विकसित होणार असल्याने लाभार्थ्यांनी घरे विकू नयेत असे संजीवजी जयस्वाल यांनी सांगितलेले आहे. त्यांनी काय निर्देश दिलेले आहेत? प्रकल्पातील विविध सुविधा उभारण्याची कामे म्हाडामार्फत गतीने पूर्ण करावीत. पुढील महिन्यात दुकानांची ई-लिलावाद्वारे विक्री करावी. ई-लिलाव प्रक्रियेत मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थी रहिवाशांना प्राधान्य देण्यासंदर्भात अट समाविष्ट करावी. खोणी येथील गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 7,174 निवासी सदनिका व 152 दुकाने उभारण्यात येत आहेत. 2018मध्ये 2,032 सदनिका, 2011मध्ये 2,016 सदनिका आणि 2025मध्ये 1,012 सदनिका सोडतीद्वारे विक्री करण्यात आलेली आहे. सोडतीमधील सुमारे 70% अर्जदारांनी सदनिकाचा ताबा देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिरढोण येथील गृहनिर्माण प्रकल्पात अत्यल्प अल्प गटासाठी एकूण 18,692 निवासी सदनिका तर 342 दुकाने उभारण्याचे काम सुरू आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील 1,905 सदनिका 2018मध्ये तर 5,227 सदनिका 2025द्वारे सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे उद्या म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या किमती या कमी होण्यावरती निर्णय होणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.